तर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलाय। आरोपी अक्षय शिंदेला ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने एपीआय निलेश मोरे यांचे रिव्हॉल्वर खेचून गोळीबार केला। त्यात निलेश मोरे जखमी झाले। याची अपडेट घेण्यासाठी आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी अजित आहेत। अजित, नक्कीच अक्षय शिंदे आणि जी घटना घडली मुंब्र्यातल्या वाय जंक्शनवरती ती गाडी नेमकी कोणती होती, नेमकी त्या गाडीमध्ये काय घडले दाखवण्याचा प्रयत्न मी करतोय। आपण जर पाहिलं असेल तर हे ठाणे पोलिसांचं पोलीस ग्राउंड आहे आणि इथे समोर जो आपल्याला मंडप दिसतोय या मंडपामध्ये निळ्या ताडपत्रीच्या खाली ती गाडी लपवण्यात आलेली आहे आणि इथं आपण जर पूर्ण पाहिलं असेल तर पूर्णपणे लाल पट्टी लावून त्या पलीकडे जायचं नाही अशा रीतीचं जे पोलिसांची जी पट्टी असते ती पट्टी इथं पूर्ण लावलेली आहे आणि रात्री इथं येऊन जे JMFC म्हणजेच प्रथम न्यायदंडाधिकारी जे होते त्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी जे आहे ते इथं येऊन गाडीचा पूर्णपणे पंचनामा केलेला आहे आणि गाडी जी आहे ज्या गाडीत घडलं होतं त्या गाडीमध्ये इथे बघा पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। वरिष्ठ अधिकारी देखील इथे आहेत आणि इथं जी लाल ताडपत्री आहे त्या ताडपत्रीमध्ये गाडी जी तिला लपवलेली आहे। पोलिसांची मोठी गाडी जी असते बाजूला आपण ज्या गाड्या पाहिल्या त्या गाडी जी असते त्या गाडीमध्ये त्याच पलीची गाडी जी आहे ही गाडी आहे। इथून जे आहे बघा इथे पोलीस वाटतात आपल्याला ही गाडी खाली तिथं गाडीचा बंपर दिसतोय आणि खालून आणखी वाकून पाहिलं तर गाडीची जी पूर्णपणे ताडपत्रीने झाकून ठेवलेली आहे। इथं येऊन रात्री जो आहे तो पंचनामा केलेला आहे। प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्या मार्फत या गाडीचा पंचनामा केला गेला आहे। 2 सरकारी पंच त्याच पद्धतीनं 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जी घटना घडली त्यातील काही साक्षीदार होते म्हणजे काही जे हवालदार त्यांना देखील इथं आणलं होतं अशी माहिती मिळते। पण रात्री त्यांना हाय BP त्रास झाल्यामुळे त्यांना इथे आणलं गेलं की नाही याबद्दल स्पष्टता नाही आहे। पण पोलीस जे आहे ते मोठ्या संख्येने होते आणि त्यांनी पूर्णतः या सगळ्या गाडीमधून पूर्ण लाल जी निळ्या कलर ताडपत्री जी आहे त्या ताडपत्रीमध्ये गाडी जी आहे ही गाडी लपवली गेलेली आहे। साधारणपणे 6 ते 6:15 दरम्यान ही गाडी जी आहे ही मुंब्रा वाय जंक्शन येथे पोहोचली होती आणि तिथं पोहोचल्यानंतर जे आहे ते तिथं अक्षय शिंदे जो आहे त्याने एपीआय निलेश मोरे जे आहे यांची रिव्हॉल्वर जी आहे ती खेचण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक गोळी सुटून त्यांच्या मांडीला लागली। त्यानंतर 2 गोळ्या त्याने आणखीन झाडल्या ज्या या गाडीमध्ये ही गाडी जी इथे पोलीस बंदोबस्त म्हणून लावलेला आहे आणि या गाडीमध्ये 2 गोळ्या ज्या आहेत त्या इथं ज्या आहेत त्या गाडीमध्ये लागल्या होत्या। आणि नंतर जेव्हा सिनियर PI जे आहेत मुंबई ठाणे क्राईम ब्रांचचे सिनियर PI संजय शिंदे जे आहेत त्यांनी बचाव करता जी गोळी फायर केली ती थेट अक्षयच्या चेहऱ्यावर लागली। याच गाडीमध्ये संपूर्ण घटना घडलेली आहे। तपास अधिकारी आपण इथे पाहू शकतो की या सगळ्या प्रकरणामधले जे आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया। सर, गाडीचा पंचनामा झालाय का? गाडीचा पंचनामा झाला? नक्कीच अधिकारी जे आहेत ते काही विशेष माहिती सांगायला तयार नाही आहेत, पण हीच ती गाडी आहे। रात्री पूर्णपणे ही गाडी जी आहे ती झाकून ठेवली होती आणि इथं आपण जर पाहिल्या तर ह्या डेंजर म्हणजे खतरा स्टॉप अशा पट्ट्या ज्या आहेत त्या लावलेल्या आहेत आणि ही गाडी जी आहे त्याचा पुन्हा म्हणजे जवळपास अजून 2 वेळा पंचनामा होईल आणि त्यानंतर पूर्णपणे FSG टीम देखील आज या गाडीजवळ येईल आणि गाडीमध्ये कशा रीतीनं घडली, गोळ्या कुठे चाललेल्या आहेत, काय आहेत याचा एक प्राथमिक पंचनामा झालेलाच आहे। आणखीन एक पंचनामा होईल आणि त्यानंतर जे आहे तो संपूर्ण अहवाल जो आहे तो सादर केला जाईल। ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणामधले कोर्टामध्ये ज्यावेळी संपूर्ण केस चालेल त्यावेळी हा पंचनामा जो आहे तो महत्त्वाचा ठरू शकतो आणि अमोल कोळेकर साहेब इथे आहेत जे इथं या सगळ्या गाडीच्या जे निरीक्षण आहेत आणि त्याची पाहणी करतात म्हणजे इथे त्यांना ते इथे आहेत आणि पूर्णतः गाडी जी ती पूर्ण झाकून ठेवलेली आहे। पोलीस आपण जर पाहिलं असेल तर मोठं बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या ठिकाणी आहेत। कोळेकर साहेब, फक्त थोडक्यात माहिती गाडी जी आहे ती रात्री इथे आणलेली आहे, गाडीचा पंचनामा झालाय का? मला आपण मुंब्रा पोलीस स्टेशनच्या आहात, मी काय बोलू शकत नाही। मला फक्त थोडक्यात गाडी जी आहे गाडी पंचनामा झालाय का? अधिकृत काय नक्कीच वरिष्ठ पोलीस अधिकारी कोणाचे? वरिष्ठांच्या ह्याच्यानुसार या नाही, वरिष्ठ कोण अधिकारी आहेत का? वरिष्ठ अधिकारी इथं आतमध्ये आहेत। गाडी बघा पुन्हा आता झाकून केली जाते कारण का इथं जे आहे या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ही गाडी आहे
आणि या गाडीमध्ये संपूर्ण घटना घडलेली आहे। तळोजा जेलपासून अक्षय शिंदे याला तिथं गाडीमध्ये हँडओव्हर केला, म्हणजे ट्रान्झिट रिमांडवर घेतला गेला। त्याच्या बोईसर इथलं त्याची जी पहिली पत्नी होती तिनं कलम 377 नुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल केला होता आणि त्याच प्रकरणाची चौकशी करण्याकरता तळोजा जेलमधून जो अक्षय शिंदे आहे त्याला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं होतं। ही बघा, ही डेंजर पट्टी लावलेली आहे, खतरा स्टॉप, म्हणजे याच्या पुढे जायचं नाही। पोलीस अधिकारी देखील तैनात केलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही गाडी फार महत्त्वाची मानली जाते। त्यानंतर 6 ते 6:15 दरम्यान गाडी जेव्हा मुंब्रा वाय जंक्शनच्या ब्रिजवरती आली त्यावेळेस ही संपूर्ण घटना घडली आणि या सगळ्या प्रकरणामध्ये गाडी फार महत्त्वाचा पुरावा आहे आणि त्यामुळेच गाडी जवळ कोणाला जाऊन दिलं जात नाहीये। गाडीमध्ये आता प्राथमिक पंचनामा झालेलाच आहे, आणखीन जे पंचनामा जो आहे FSLची टीम येऊन ती देखील करेल, कारण की या सगळ्या घटनेमध्ये महत्त्वाचा पुरावा ही गाडी आहे। आपण पाहू शकतो कशा रीतीनं वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत, मुंब्रा पोलीस स्टेशनचे अमोल कोळेकर साहेब आहेत, बरेच असे इथले स्थानिक जे SB1 विशेष शाखेचे जे पोलीस आहेत ते देखील इथे तैनात आहेत आणि पोलीस बंदोबस्त देखील तैनात केला गेला आहे आणि इथं कोणालाही थांबवू दिलं जात नाहीये। त्यामुळेच आपल्या लक्षात येईल की ही गाडी किती महत्त्वाची आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये गाडीमध्ये जी घटना घडली त्याचं रिक्रिएशन केलं जाईल, कशा रीतीने ही घटना घडली। जे तिथं सिनियर PI संजय शिंदे होते त्यांनी गोळी झाडली, त्यानंतर तावडे नावाचे एक अंमलदार होते, API निलेश मोरे होते, ते गाडीमध्ये कोण कुठं बसलं होतं, कशा रीतीनं संपूर्ण ही घटना झाली आणि काय नेमकं त्यावेळी घडलं, हा पूर्ण रिक्रिएशन जो आहे हा या संपूर्ण घटनेचा केला जाईल आणि तो एक रिक्रिएशन FSLच्या टीमसमोर, विशेष टीमसमोर हा सगळं रिक्रिएशन करून नाट्य रूपांतर करून नेमकं त्यावेळी काय घडलं हा एक भक्कम पुरावा म्हणून सादर केला जाईल आणि त्या आधारे तपास यंत्रणा या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत। एक ACP दर्जाचे अधिकारी शेखर बागडे यांचं एक पथक तयार केलं गेलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत या संपूर्ण प्रकरणात तपास केला जाईल। त्यामध्ये हे रिक्रिएशन करून त्यावेळी नेमकं काय घडलं, कसं घडलं ही सगळी घटना केली जाईल। जे अधिकारी आहेत, जे घटनास्थळी होते, ज्यांनी गोळी झाडली किंवा ज्यांच्यावरती त्यांना गोळी लागली, त्यांचं सगळं जबाब जो आहे तो मॅच होतोय का, त्यांचा जबाब साम्य आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून पाहिल्या जातील आणि एकंदर पूर्णतः ही घटना कशी घडली हे ते जे अधिकारी जिथे उपस्थित होते त्यांनी सांगितल्यानंतर त्यांचा जबाब जो आहे तो साम्य का तपासला जाईल आणि पुढे त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्या अहवालानुसारच पुढे न्यायालयामध्ये हे संपूर्ण प्रकरण चालेल। नक्कीच अजित, ह्या संपूर्ण प्रकरणाचे कंगोरे